नव्हती ते संत करिता संताचे ते आप्त नव्हती ते दुखभराचा सगळा भंग बघून जातो आहे. त्याप्रमाणे लक्षात कैर्लिंग म्हणजे लिंग म्हणजे त्याचं खून कोणचं, कोण्या पुरुषाचं, गुणातीत पुरुषाचा. अर्जुन प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर पुढे भगवान देतो. मग त्याचं लक्षण काय हे बा, तो गुणाचं उल्लंघन कसं करतो, किमाचारा म्हणजे तो त्याची वागणूक कशी असते. कथम चैत्र 3 गुणानती वर्तते, 3 गुणाचं उल्लंघन कसं करून जातं. असे 2-4 मध्ये अर्जुनाने या श्लोकामध्ये काय केलेलं आहे. शेवटी बरोबर असं तुमच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. सर्व लक्षणं सांगितली असते तर प्रज्ञस्य का समाधिस्तस्य केशवास्यतची लगेच सांग प्रजाती यदा कामान सर्व. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा भक्ताची काय विचार सांगितलेली आहे नाही का. तिला अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रक. त्याप्रमाणे इथे गुणातीताचे लक्षण आहे बघा. त्याचे लक्षण काय. आता जो प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये विसंगतपणा आहे. तो विसंगतपणा जावा म्हणून भगवान म्हणतात तुझा विचार नाहीच आवडला आम्हाला, पण प्रश्न म्हणला बरोबर काही तो केलेला नाही. हे पहा, तेने दोषे वीरपुषे जे कोणी चिन्हित दिसे जया माझी असे ऐसा बोल. कोणा पुरुषाचं लक्षण आहे, गुणातीत पुरुषाचं लक्षण. त्याने तोषे त्याला खूप आनंद झाला. म्हणलं देवाने आणखी कोणाचं वर्णन करून आपल्याला सांगितलं. आणि त्यातल्या त्यात पुन्हा साधण्याचे साधन सांगितलं, साधनाचाही विचार केला आणि सांगितलं. तेव्हा अर्जुनाला योग्य अशी उत्तर मिळाली. म्हणजे शहाण्या मनुष्याला काय होत असतं, आनंद होतो. कोणची उत्तर मिळाली पाहिजे, योग्य नाही का. असं प्रश्नही कसा करावा याचे सुद्धा काय असं लागते. एवं सततयुक्त आहे भक्तास्त्वां पर्युपासते चाक्षर तेषांक योग वित्तमा. या किरटेची हा बोला तो जगत बंधू. मला विषय समजल्याशिवाय चांगल्या प्रकारे प्रश्न करता येत. विषय समजला नाही काय उपयोग आहे. एखाद्या पंडितांनी विचारलं, वर्णन केलं होतं. म्हटलं पंडित तुम्ही सगळी गीता सांगितली. म्हटलं गीतेच्या आरंभी तुम्ही 2 गदे सांगितले होते. त्याच्या ते गदे जर आले दोगदा गोपाल नंतर. मग आता ते पंडित जे होते ते म्हणलं 2 गदे दुसरे कुठले सांगायचे. तुझा विचार न करताना मला गीता सांगितली, तू एक गदा मी एक गदा आला का. एकाने जरा रामायण ऐकलं, पुन्हा पंडितजीला विचारलं. म्हटलं पंडितजी काय. म्हटलं आमचा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं ना सीतेचं काय केलं रावणाने. म्हटलं ते हरणच ठेवलं का. मग प्रश्न कसा करावा, उत्तर देणाऱ्याला काय वाटलं पाहिजे, आनंद. म्हणून त्याचं लक्षण या ठिकाणी विचारता. ज्याच्या अंतःकरणामध्ये एवढा मोठा बोध राहतो त्या पुरुषाचं लक्षण कसं आहे पहा. जया माझी वसे ऐसा बोध. ज्याच्या चित्तामध्ये एवढा बोध राहत असतो त्या पुरुषाचं लक्षण. तो निर्गुण काय आचरेन कैसे निगुण निस्तरे. हे सांगे जोजी माहेरी कृपेचे. तो निर्गुण काय आचरे. आता हे प्रश्न आहे ना, अर्जुन विचारतो. एकीकडे काय म्हणतो निर्गुण आणि पुन्हा काय म्हणतो तो आचरे. आचरण जे होत असते ते गुणात होत असते. ज्याप्रमाणे जसा गुण असेल त्याप्रमाणे त्याचं आचरण असते. सत्वगुण असेल तर सत्वासारखं नाही का, तमगुण असेल तर तमगुणासारखं. एखादा आंधळा मनुष्य चाललेला आहे
सत्वगुण असेल तर आओ सूरदास जी को भजन सुनाओ, कुठलं लक्षण आहे? सत्वगुणाचं लक्षण आहे. मग तमो रजोगुणाचं लक्षण हे आंधळ्या काही दिसतं की नाही? कोणतं लक्षण आहे? म्हटलं देवाने डोळे दिले नाही तरी तुला काही कळत नाही कोणता गुण? तमोगुण. हे त्याच्या बोलण्यावरून 3 गुण काय होत असतात, जास्त सांगत नाही. तमोगुणी मनुष्य असं नाही का, एखादा काही बाप वगैरे बोलला बिलला काय तर थोडी अडचण झाली, म्हटलं तू मी तुझा बाप आहो की माझ्या ऐकत नाही का तू? पोराला म्हणतो, कोणाला काय म्हणतो, मी तुझा कोण आहे आणि ऐकत नाही माझं तू. मुलगा म्हणत असतो, बरं का तू माझा बाप आहे सिद्ध करून दाखव. काय अर्थ आहे का त्याच्यामध्ये? प्रश्न कसा करावा, उत्तर देणाराला काय वाटलं पाहिजे, या किरटीच्या जगत बंधू म्हणे वो प्रश्न पहिला कसा प्रश्न करावा. एक अर्जुनाच्या प्रश्नांतो षड्गुणाचा परिहार करणं बोलत असे. तेव्हा अर्जुनाचा असा प्रश्न विचारल्यानंतर भगवानाचा त्या ठिकाणी 1 गुण आहे का 6 गुण आहे? तर 6चा उल्लेख केला. आणि काही ठिकाणी अनंत गुण आहे. अनंत म्हणते माझी आहे, अनंत गुण याचे त्याच्यातले मुख्य सांगितले. ऐका यशस्वी अवधार्य, त्याच्यात एका गुणाचे अनेक प्रकार आहे. बा एक शिवमाईंना स्तोत्र आहे, त्या स्तोत्रामध्ये भगवंताच्या ठिकाणी किती गुण आहे सांगता येत नाही. कतिविध गुणा कस्य आचार असं ते केले. समजात कज्ञालाम सिंधू समुद्राची काय केली, शाईची केली. आपली एवढी शाई असते तेवढी ना, आपल्या पेनमध्ये शाई असते, आहे का नाही कोणाच माहिती. कशाची शाई केली? समुद्राची. आणि लेखणी कशाची केली का? बरं का. कागद कोणाचा केला? आणि लिहायला कोण बसले? नाही तर एखादा मनुष्य पत्र लिहितो, जा मला पोस्टामध्ये टाकू, इकडे होणार टाकायला चाललं नाही, काही लिहा जरा. असं आहे का? मग लिहाणाऱ्या कोणा सरस्वती, तरी सुद्धा भगवंताच्या एका गुणाचं वर्णन होऊ शकत. किती? एका. मग असं तर अनंत गुण आहे काय? असं ती गेली समस्या आत्मज्ञानम सिंधू सुरतरो शाखा लेखणी लिखित यादी गृहीत वा शारदा तदपि तो गुणानामेश. काय करायचं? आपण नेहमी म्हणतो श्री आनंदा मधुर विष्णू सहस्रनाम गाय वैकुंठ नायका गाय, ऐसी गरजवू वर्ष करी कृष्ण सगळे भगवंताचे गुण आहे. मला एक सांगितलं. आता प्रश्न कसा विसंगत आहे भगवान सांगतात. पार्था तुझी नवाई आहे तुळशी पुसरी काही, जे नामाची दया पाहिजे शासकीसाठी. बरं का, खोटा आहे पण म्हणतो खरं आहे, या बोलण्याचा काही अर्थ आहे का? एखादा माणूस म्हणतो गोविंदराव काय बरेच दिवसापासून भेटले तुम्ही, या की मला लागले म्हणजे आमच्याकडे प्रसाद भोजनाला काय करा या. मग तो बरोबर 10 वाजता आपला भोजना करता जातो आणि आताला विचारतो कशा करता आला. अहो तुम्ही सांगितलं ना देवाला या बरं. म्हटलं सांगितलं म्हणजे काय घेऊन जाऊ. लटिकेची नाव आहे, या बोलण्याला काय नाही अर्थ आहे. मला लटका कसा साज असते असं कुठं असतंय का? गुणादे तो जया नावे, गुणाधीन तरी नव्हे, नाव आहे तरी नागवे. गुणातीत म्हणायचं आणि पुन्हा
गुणाधीन तरी नव्हे, गुणात असूनही सुद्धा जो गुणाचा स्पर्श होऊ देत नाही. आहे का? हे आकाश असते की नाही, किती पाऊस पडला तरी आकाश भिजत असते का? मग पाऊस पडला नाही का? पण त्या पाण्यातले सुद्धा आकाश जसंच आहे. कितीही उष्ण सूर्य तापला तरी आकाश काय होत नाही. मग त्याप्रमाणे एक 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 गुण सांगतात. जे नामच नाही का, तरी होय या नागवे गुन्हा, या गुणातीत गुणामध्ये असूनही सुद्धा तो गुणाकडून नागवल्या जात. सारे वेडे वेडे होते बघा. आणि ते वेडे काय झालं, काहीतरी आनंदाकडून लग्नाची मिरवणूक पाहिली, सारे वेडे नाचायला लागले. काय नाचायला? एक शहाणा मनुष्य होता, त्याने विचारलं, म्हणलं हे सगळे नाचायला लागलेले आहे, आपण जर नाचलो नाही तर म्हटलं आपलं मार खायची काही पाडी. मग त्या वेड्याबरोबर आहे चांगला वर्ष खायला लागला. मग वेड्यामध्ये ह्याच्यामध्ये काय आहे फरक आहे? यांनी नाटक केलेलं आहे. काय केलं आहे? आता त्याचं गुणामध्ये राहतो, पण गुणाकडून नागवला जात नाही. वेड्यात आहे पण वेडेपणा नाही. काय नाही, वागतो कोणाप्रमाणे. एक मामासाहेबांचे ना कुठं जेलमध्ये गेले होते, गुन्हेगार लोक असतात, त्यांना काहीतरी सांगण्याकरता. त्याच्यातलाही एक वेडा होता. आणि तुम्हाला म्हटलं सर म्हटलं काय बाबा, तर म्हटलं वेडे लोक कसे असतात सांगतो तुम्हाला. कोण म्हणतो? वेळाच म्हणतो. काय म्हणतो? वेडे कसे असतात? हे इकडे म्हणला वेडा वेडे. तुझं नाव काय आहे? म्हणला बरं का, शिवाजी शहाजी भोसले. आणि तो वेडा होता ना, ज्याने नाव विचारलं, तो म्हणला अरे मी शिवाजी शहाजी भोसले असताना दुसरा आणला. सगळा वेड्याचा शहाणा मनुष्य असतो. म्हणून अर्जुनाच्या वेळेला वेडेपणा पाहून भगवान स्मित हास्य करतात. हास्यन्न वायू भार होता असं म्हणणे. मला अर्जुनाचा केवढा वेडेपणा आहे. सगळा अर्जुनाचा शोक संदेश कोणत्या अध्यायामध्ये? पहिला अध्याय आहे का सगळा. शिदंती मम गात्राणी मुखं. अर्जुनाला काय ताप आला होता का कोणी बोललं होतं का? मग थरथर का कापत होता? अरे थरथर का, एवढा मोठा राजा आधी राजा कोण थरथर कापायला लागला ना. मग कशामुळे? अंतःकरणामध्ये असलेल्या शोकामुळे. कशामुळे? शोकामुळे. नव्हे एक 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 दृष्टांत सांगितलेला आहे. होय ना तरी नागवे गुन्हा, गुणामध्ये असताना सुद्धा गुन्हाकडून नागवल्या जात. परी अधीन का नागवे कैसेने जाणावे, तो गुणातीत असून गुणाच्या अधीन आहे, गुणातून सुटलेला आहे. हे कसं जाणायचं? गुणाची रवरवे माझी असा, हा संदेह जरी वासेल तरी सुखे पुसूल असते. अर्जुना तुला संशय असेल, परिसात्वत वयाची रूप करू. म्हणून गुणातीत पुरुषाची लक्षणं भगवान सांगतात. श्री भगवान वाच प्रकाशंच मोहमेवच पांडव न दृष्टी निवृत्तानी न कांक्षिणी. प्रकाशंच प्रवृत्तींच्या मोहमेव वा. सत्वगुणाचा प्रकाश, प्रकाश म्हणजे सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे नाही. प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. काय? प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या, प्रवृत्ती म्हणजे रजोगुण. कोणतेही कार्य करण्याकडे ज्यावेळेला वृत्ती येतात असेल त्यावेळेला रजोगुण म्हणायचं. जिथून संकल्प सुटतो ना, ते संकल्पाप्रमाणे इंद्रिय काय करतात? काम करतात सगळे. आवड ते वृत्ती किरटी आधी मनवणी, मग देवाच्या दिठी. पण अगोदर मनातच नसेल तर फिरलंच नाही तर, मनातच नसेल तर. ते स्वामी महाराज असायचे म्हणतात, ते पोरं असायचे ना. हे म्हणला गोविंदा इकडे ते रावसाहेब आहे, त्याला बोलावून आणखी. आता याच्या मनात जायचं नाही. काय नाही,
म्हणलं एवढ्या सकाळी उठत असते करावं आहे. अरे म्हणलं ते उठत असते. नाही नाही म्हणलं रविवार दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे भरपूर. ते म्हणलं कोणताही दिवस असो सकाळी उठल्याशिवाय. म्हणलं तिथं कुत्रं असेल तर याच्या मनामध्ये काय नाही झालं नाही. अरे तत्परे कशा करता येईल. तेव्हा कोणत्याही क्रियेला अगोदर संकल्प असावा लागतो. काय असावा लागतो? संकल्प नसेल तर काय तो संकल्प कुठे? आधी मनोनी उठी आणि मग देवाच्या दिठी. मनातच नाही तो, नाही का विहिरीतच नाही तर पोहऱ्यामध्ये कुठून येईल दृष्टांत. असा संदेह जरी वासे तरी सुखे पुसवला असे. म्हणलं ऐकून घ्या आमच्याकडं. परिस्तयाची आता रूप करू प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या. मोहमेवच्या भांडण. मोह म्हणजे आत्मगुणा. तमस्व ज्ञानाच्या विद्धी. प्रमाद आळस निद्राभीस. एकही काम सगळं करत नाही. भाजी चिरायला जातो तर बोटाही चिरून घेतो सगळा. तो कोणता गुण? धुण्या करता जातो, 5-10 कपडे घेऊन जातो, 7च घेऊन येतो. याला कोणता गुण म्हणायचा? सत्वगुणामध्ये ज्ञान असते, रजगुणामध्ये क्रिया असते आणि तमोगुणामध्ये केवळ अंधार असतो. मग न द्वेष्टी संप्रवृत्ताने, न द्वेष्टी संप्रवृत्ताने. तो कोणाचा द्वेष करीत नाही. अद्वेष्टा सर्व लक्षणं इथून तिथून सारखे. भक्ताची लक्षणं तीच, स्थितप्रज्ञाची लक्षणं तीच, गुणातीताची लक्षणं. संसाराला जाण्याकरता निर्माण मोहा जिथं संग, हे सगळी लक्षणं सारखीच असतात. न निवृत्ताने कांक्षती. बरं का, इच्छा झाली काय आणि न झाली काय. इच्छा झाली तरी तो प्रवृत्त होत नाही, नाही झाली तरी त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे इच्छा उत्पन्न होत नाही. न प्रवृत्ताने कांक्षती. रजाचे माझे देही कर्माचे अनोजे आणि प्रवृत्ती घ्यायचे वेटाळून. रजाचे माझे रजोगुण आहे. क्रिया कोणत्या गुणाची आहे? मग रजोगुणाची. विचारसागराचा 5वा तरंगवाचा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पंचदशीमध्ये हा सगळं विचार आलेला आहे. प्राण असते ना, रजोगुणाचं कार्य कोणतं आहे? प्राण आहे. प्राण बंद पडला की संपलं सगळं. मग इंद्रिय असून काही उपयोग होत नाही. असं आहे ना. वाणी असूनही बोलू शकत नाही, डोळे असूनही पाहू शकत नाही. सर्व क्रिया कोणाच्या आधारावर होते? आणि प्राण गेला की राम बोलो भाई. मीच का कर्मठ ऐसा नाही श्रीमठ. दारिद्र्य वीट. रजोगुणामध्ये असताना बरं का कर्मठ क्रिया होत असते ना, बरं का. मग रजोगुणाकडून जरी क्रिया असली तरी प्राणाची असते. त्या प्राणाशी आपला कोणताही संबंध नाही. प्राणमय कोश म्हणतात. एक अन्नमय पुढे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, पुढचा शेवटचा कोणता आनंदमय कोश. न काय दारिद्र्य वीट, बुद्धी वीट तोही नाही. रजोगुणामध्ये ज्ञान नसतं, केवळ क्रिया असते. अथवा सत्वाचे अधिके इंद्रिय सर्वेंद्रिय ध्यान बाकी. सत्वगुणामध्ये काय असते? मग सगळं नाही का, सूर्य उगवायला लागला म्हणजे सगळा अंधकार काय होतो. तो वारकरी लोक नाही का सोहळ्यामध्ये तांबडं फुटलं की म्हणले आता कोण उगवणार? दिसायला काय होतं? तसं ज्ञान, त्याला प्रकाश म्हटलेला आहे. ज्ञानाच्या योगाने होणारी क्रिया आहे. नाही तर काही एखादी बाई असते स्वयंपाक करते भाजी, 50 जरी चपात्या केल्या तरी वजन किती एका प्रत्येक तोलून करते का हाताने उंडा घेऊन करते? बरं, चपाती करत असताना जसा काही वाटते की असा गोल बरोबर असावं, कुठे काळी नाही, कुठे
हे नाही, ठोकळ नाही, कुठे पातळ नाही, बरोबर एक सारख्याचा पदार्थ आहे. आणि एखाद्या बाईला ज्ञान नसेल तर हे अशी प्रभूच्या चपाती करते सगळा हिंदुस्थानचा बरं का. त्याच्यात महाराष्ट्र बघून घ्या काय ज्ञान आहे. एखादी बाई भात करत असेल तांदळाचा भात म्हणजे मोगऱ्याच्या कळ्या जसं, आणि एखादी बाई भात करत असते 3 प्रकारचा एका भांड्यात भात, खालची जळवाडी बनली, कोरडवाडी वगैरे. पण तो कोणत्याही क्रियेला काय पाहिजे? ज्ञानाच्या अंगाने होणारी क्रिया. सत्वाचे आणि अधिके सर्वेंद्रिया ज्ञानपाके. सत्वगुणामध्ये ज्ञान असते. सुविधता तोके उपयोजना. ज्ञानाचा व्यवहार चांगल्या प्रकारे होत असतो. वाढलेने तमे न गिळजायची मोहभ्रमे. आणि ते अज्ञानत्व नश्रमे. आता कोणता गुण वाढलेला आहे? तमगुण वाढले. गिळजाची मोहधर्मे. केदवा कैसे राटावे, कवनेशी काय बोलावे वगैरे असं त्याला त्याला समजत नाही. आपली 2 पोरं, त्याचा परीक्षेचा काय निघाला? निकाल निघाला, चांगला मार्काने पास झाला. आईला आनंद झाला, पेढे द्यायला लागले. तिकडून पोरगा आला बा, दुसरा पोरगा आला, नाचत आला, गायला. आणि तोही म्हणायला लागला पेढे वाटा. त्याला विचारला आहे ना, अरे पेढे कशा करता वाटायचं? गुरुजी म्हणतात तू नापास झाला. आता नापास झालेला पोरगा पेढे वाटा म्हणत असतो का रडत येत असतो? पण त्याला नापास झाल्याचा अर्थ कळालेला नाही, ते कळावं लागत असं. गिळीतचे मोह भ्रमे. अज्ञानत्व नश्रमे घेणे नाही. मोहाच्या अवसारी ज्ञानाची चाळ न धरी. ज्ञाने कर्मे ना धरी होत्या न दुःखी. ज्यावेळेला संसार म्हटल्यानंतर त्याप्रमाणे होत असते. तत्त्वज्ञानी जरी मनुष्य झाला, पहिलं एकुलती एक मुलगी आहे, कल्पना करा, लग्न झाले आणि कोणाच्या घरी जाऊन राहिले? सासरी जाऊन राहिले. आणि तत्त्वज्ञ जरी पुरुष असला तरी त्याला मोह आवरल्या जात. ते रामायण सांगणारे लोक असतात ना, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. मेळ्याला भगवान आणखी नाही काय कोणला जनक सगळे आपापल्या वधू घेऊन येऊन राहिले. ते लग्न कुठे झालं? जनकपुरी. आणि प्रत्येकजण आपापली वधू काय करत घेऊन येत असतो. मग रामची वधू करी कोण आहे? सीता आहे ना. उर्मिला आली दरबारला, ज्याची वधू त्याच्याच. त्यावेळेला एवढा मोठा जनक राजा, मास्तीचा जनकच दया. त्या जनकाच्या डोळ्यामध्ये सुद्धा काय आलं? पाणी आलं. तो प्रसंग असायचं. रामायणकार लोक बघा असं सुंदर रंगून सांगतात. रामायण सांगणारा म्हणून दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो, याच्या डोळ्यात रंगाचं जाऊया. तेव्हा किती जरी मोठा मनुष्य असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय ज्ञान बिन सगळं बाजूला राहिलं. तुला लग्नामध्ये बघा, खेड्यात कीर्तनं करायचे असले ना, या असंच सांगायचं असतं. महाराज पुढच्या वर्षी तारीख चुकून तत्वज्ञानाला कोण विचारतो? एक दृष्टांत सांगायचा. स्वयंप्राप्त मध्यान्नादी ती काळाची गणना नाही. जेवी तपना त्याचा असेल. सूर्याला माहिती आहे का आता सकाळ आहे, दुपार आहे, सायंकाळ आहे? त्याला काही माहिती? आपल्याला माहिती आहे. सूर्य बघवला म्हणजे सकाळ म्हणायचं, डोक्यावर आला म्हणजे दुपार म्हणायचं.
कटया वेगळाचे काय प्रकारचे ज्ञानीत यावे असे काय जळार नवल साज आहे. वेगळाचे काय प्रकारचे ज्ञानीत त्याला ज्ञान आणावं लागत असते का तो ज्ञान स्वरूप होतं आणावं लागत असते का ज्ञानेश्वर महाराजांना शिकावं लागलं आणि मग ज्ञानाला ते तुमच्या संस्थेत विचार आहे. युक्त योगी आणि ज्ञान युक्त योग्य कोणाला म्हणायचं ज्याला सगळं परिश्रम करून ज्ञान मिळवावं लागते त्याला काय म्हणायचं. ही पुस्तकं पहा ती पुस्तकं जा याच्याजवळ शिका त्याच्याजवळ जा तेव्हा कुठं मागतो हे त्याला. आणि युक्त योगी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा तुकोबाराला कुठं शिकावं लागलं का. मग वेदाचा तो अर्थ ज्ञान घेऊनच जन्माला आले असते. काय घेऊन दिवा प्रकाश देते पण त्याला लावावं लागते काय करावं लागते. आणि सूर्याला प्रकाशाकरता लावावं लागते का. मग सूर्य उगवायला आला म्हणजे प्रकाश घेऊनच येत असतो काय घेऊन काय कधी. एखादा पोरगा असला काय करे बाबा अरे बोडखा आला तर नाही म्हटलं महाराज टोपी विसरून काय राहिली घरी राहिली बरोबर आहे टोपी विसरून काय राहते घरी राहील. आणि एखादा पोरगा म्हणायला लागला म्हणजे डोकंही विसरून घरी राहणार. नाही का नाही जे वितपना तैसा असे तो वेगळ्याची प्रकाशी काय ज्ञानीत याला त्याला काही ज्ञान मिळवावं लागत असते का. ते खंदारकर महाराजांना एकाने प्रश्न केला होता. ते म्हणले महाराज तुम्ही तुकोबाराला एवढे मोठे समजता त्याचं खेड्यात राहणार आहे कुठे राहणार आहे. बरं मराठ्याच्या घराण्यामध्ये काय काही काही विद्वानाच्या घराणे आहे का. मग एवढं मोठं ज्ञान आलं कुठून हा प्रश्न केला. मग त्याने सांगितलं म्हणलं हे बा आपली गोष्ट वेगळी. दिवा लावायचा असला म्हणजे त्याला वात पाहिजे तेल पाहिजे पुन्हा प्रकाशगिरी ते खोली भरी देत नाही पुन्हा वारा लागे विजून जाते काळीच नाही. ही आपली गत आला. आणि सूर्याला प्रकाश आणावा लागतो का. मग हे स्वप्रकाश हेच त्याचं काय उपजताची आणि आले लोटांगणी. मग चला करून चुकलं आपल्याला आपल्या ठिकाणी जे सामर्थ्य आलं हे आपल्याला मिळवावं लागलं काय योग करावा लागला. तेव्हा कुठे 1400 वर्षानंतर कुठं वाघ आपला ज्ञानाचं महाराजांना कुठं मिळवावं लागलं काय. मग चांगदेवाचा वाघ कसा आहे सजीव आहे आणि ज्ञानोबाराची भिंत कशी आहे आणावं लागले सामर्थ्य काय. याला 1400 वर्षापर्यंत मेहनत करावी लागली कोणाला चांगदेवा. आणि मग त्यावेळेला याचा गुरु होते ते मग तिथे कसं असं श्रीखंडात गोडी काय करावं लागते साखरेत स्वभाव काय एक 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 दृष्टांत. जळात पाऊसही चांगला हे पहा आपली कुबेरगंगा आहे केव्हा वाहते ती वरून पाऊस पडला तर काय वाहते ना आता वाहते का संपली काय. समुद्र म्हणायला लागले पाऊस पडला तर भरतो नाही तो कोरडा पडतो असं कुठं आहे. पाऊस पडला काय आणि समुद्र जसा जे किती नद्या मिळाल्या तरी इंच भर काय होत नाही. आणि किती उन्हाळ्यात आपला तरी इंच अपूर्यमाणमाचलम प्रदेश आहे काय काय हिमयंत हिमे प्रवर्तने कर्मे कर्माटत तया न कवे. आणि हिमवंत हिमे कापेचे काही थंडी वाजली म्हणजे आपण अंग थरथर काप हुडहुडी भरत असते. हिमालय पर्वताला कुठं हुडहुडी पडते का. सगळा परमात्मा कशाचा आहे बर्फाचा आहे त्याप्रमाणे. तरी मोह आली आणि काय पा सांग मुक जेल पया आणि महागिते उन्हाळ्या जाळवत असे. तरी मोह आली आणि काय पा ज्ञानामुखे. म्हणून कठीण जरी प्रसंग आले तरी जसाच्या कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये बदल होत नाही. कधी दुःखाचे प्रसंग कधी
दुःखाचे प्रसंग असतात नाही. आता एकाएकी बातम्या येते, अजित पवार काय राम बोलो भाई, कोणता प्रसंग आहे हे असे असते नाही. संसार म्हटल्यानंतर कोणत्या वेळेला आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी आपण नाही का कुठे मुंबईला जातो, कुठे पुण्याला जातो आणि घरी येत असतो. निश्चित समजा या पार्किंगमधून आपण सही सलामत घरी आलो, ही देवाची काय आहे कृपाच आहे. पाठीमागून धडक दिली त्याला परता नाच म्हणतात. कोणता स्वभाव नाच, परता नाच. उन्हाळ्याने महाग येते, उन्हाळी आज जाळत असे महाग येते. उन्हाळा कुठे आणखी भिस्तवाला दळून टाकत असतो का. उदासीन गुणयोर्न विचारलेले वर्तन तो इत्येव योवत्तिष्ठती कधी. उदासीन गुणयो ते दोन अवस्था असतात. भक्ताईचे जाणं जी वस्तू आपल्याजवळ आहे पण आपली नाही, अलग अलग उदास अवस्था केलं कशाला म्हणत असतात. जी वस्तू काय नाही पण आपल्याजवळ आहे. पोस्टमनच्या जवळ पैसा असतो, कोणाजवळ पैसा आहे पण आपला आहे म्हणतो का, कोणाचा आहे. दुसऱ्याच्या पैशाविषयी कसा असतो उदास. त्याला कोणती अवस्था मिळेल. भाड्याच्या घरामध्ये राहणारा मनुष्य घराविषयी कसा असतो, मालकाची आसक्ती असते. दोन अवस्था आहे. मग आपल्या ठिकाणी देहाच्या विषयी कोणती आहे आसक्ती आहे. संतांच्या ठिकाणी भक्ताईसे जाणं गेले अशा पाय. ते किती शिव्या जरी दिल्या तरी त्यांना राग येत नाही. मग त्यांना शिव्या देणे राग काय येत नाही. ज्या शरीराला शिव्या दिलेल्या त्या शरीराशी आपला काही संबंध आहे. शरीर जाणे त्याच्या काय जाणे आणि आपलं काय आहे तादात नाही का. मला मूर्ख म्हणतो का हानू आपल्या ठिकाणी शरीराचं काय आहे. तो का म्हणे नाही निरसाला आले ज्ञान काय करते. देहात बदल पडत असते का त्याच्या आसक्तीने निवृत्त करते. काळ्याचा गोरा होत असतो का ज्ञान झालं म्हणजे जसा ज्या आलं का त्याची काय निवृत्ती करते आसक्ती. आसक्त अनविश्वंगपत्रद्वार गृह नित्यांच्या समाजित्यंत. गुराखी असतो काही राखतो. राखणारा कोण आहे गुराखी आहे पण गाईविषयी कसा असतो उदास असतो. ज्ञानेपुरुषाची लक्षात तुमच्या 13व्या अध्यायामध्ये भरपूर होऊन गेले. आम्हाला मदांबित हिंसा शांती एक 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 दृष्टांत गुणावर्तन जीवत्वसने असतो गुणामध्ये पण त्याचा बोध असल्यामुळे गुणाचा काही त्याच्याशी तादात्म्य संबंध होत. गुणकार्य हे आगवे आपणची आहे म्हणून एकेकान्वयताने 3 गुण एक सिद्ध पुरुष जरी झाला तरी 3 गुण काय होणार लागला. शांत बसलेला आहे कोणता गुण त्याच्यामध्ये नाही का. बरोबर 7 वाजलेले आहे. 7 वाजता रोज काय येत असतो. अजून काही चहा आला नाही. 7चा घंटा बसला म्हणजे आता कोणता गुण आला. आता बोधी पाठ करणं संपलं. आता कोण चित्तात कोण शिरला. आता 7 झाले. 7 वाजले. 7ला चहा येत असतो. 7:15 झाले तरी काय चहा का झाला नाही. मग झाला का विचारतो. ती घाबरून गेली बा. ती चहा करायला बसली पण त्या पाड्यामध्ये चहाची काय नव्हती पावडर नव्हती. याचं चाललाय झाला का. मग पावडर न करता ती दुकान कुठं गेली बाजारात. तरी त्याच्याकडे चहाचं दुकान आहे त्याचं दुकानच उघडलं नव्हतं. झोपला
तिथून परत गेली दुकानदाराकडे गेली. हो म्हणला चहा द्या की. तो चहा देण्याकरता दुकानापर्यंत आला, पण किल्ली हरवली. पुन्हा किल्ली आणण्याकरता कुठं गेला? घरी गेला. तोपर्यंत ठेवलेलं पाणी काय गेलं. त्याचा चालला झाला का चहा, झाला का चहा. मग ती घाबरली बा. चहा झाला, पण ती बशी होती ती विसरण्याची काय झाली, नीट करण्याची काय झाली. खरकट्याच्या बशीत चहा घेऊन अगोदर तापलेला होता. चहा 7ला चहा येणारा 7:30 वाजून गेलं. काय झाला होता. आणि ती खरकटी बशी पाहिल्याबरोबर काय राग आला बघा जोरात. तिथं चंदनाचं कोड 2-3 शिव्या चढल्या. म्हणलं कोणत्या शिव्या चढल्या मला काय माहिती. आणि ती पालतीच पडली बघा. शांत बसला होता. कोणता कोण चहाची इच्छा झाली आणि शिवी हसली. कोणता कोण आपापली काय करतात कामं करत असतात. हा गुणातीत पुरुष आहे. कोण पुरुष आहे? याचा गुणाशी काही संबंध नाही, पण नाटक केल्याप्रमाणे आणत असतो. काय करतो ते जोग महाराज होते ना. म्हणजे जोग महाराजांना ते पोरं विचारायचे. म्हटलं बाबा तुमचा रागीट स्वभाव दिसतो, तुम्ही काय होतं आमच्यावर राग. म्हणजे जोग महाराज म्हणायला लागले मी रागीट आहे का? राग हा माझा स्वभाव आहे तर कोणावरही रागवतो का मी? रस्त्याने जाणाऱ्या माणसावर रागवत असतो का मी? तुमच्यावर ते का रागवतो? तुमचं काय व्हावं? आता रागवतो म्हणजे तुमच्याकरता थोडं नाटक करावं लागते. पण संतांचं वागणं असते काय असते. वास्तविक ज्या बोधाच्या योगाने या गुणाचा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती परिणाम होत नाही. संतांच्या चरित्रामध्ये बघायचं सगळं काय होतं. यवन अंगावरी सगळे काय दृष्टांत एवढी हा प्रतिचिंतो देहाला सेवाशी थोडं बोध त्यांच्या ठिकाणी असतं. वाटे जाता माझी जैसा बोध आहे ना. तर सुदामदेव आहे शरीराने कसा आहे, लोकडाचा आहे. घरामध्ये काय आहे, अत्यंत गरिबी आहे. भागवत वाचा त्याच्यामध्ये सुदामदेव चरित्र गोडचं आहे. पण बोध कसा आहे, दिलेल्या कोणत्याही याचा तो स्वीकार करीत. मग काय आहे, बोध आहे. घरामध्ये दारिद्र्य दुष्काळी आटला द्रविणेला आणि स्त्री एक अन्ना न करता. पण कोणाचा लावाचा मला शिवाजीराजाचा काय दिला ठेवा नामा विठ्ठलाची वा. काय आहे, बोध आहे. आमच्यासारखा स्थळे बसला त्यांच्या ठिकाणी काय माणिक पासानं खडे जायचे. असं बोधामुळे त्याचा जाई होतो माझे. आम्ही विष्णुदास काय आहे त्यांच्या ठिकाणी. शिवाजी महाराजांनी त्या मुलीला काय केलं होतं परत करून. काय आहे, बोध आहे. बोध आपलं काम केल्याशिवाय ज्ञान असतं ना. मग इथे तरी काय तुमचे वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्ष झाले म्हणजे नोकरी मिळत असते का? पण वागण्याचा काय दिशा प्राप्त होते. बोध असतो काय असतो हा फरक आहे त्याच्यामध्ये. जिंताना हारवी आणि तसा गुण नवे ना करवी शोणवे संग्रामीची. नाही का, एखादं युद्ध झालं, युद्धभूमी असते. त्या भूमीला काय माहिती कोणाला जय मिळाला आणि कोणाला विजय मिळाला आणि कोणाला हार मिळाले याची त्यांना तिला काय असते, तिला काय माहिती. अशी सारखी क्रिया जरी होत असली तरी जसाच्या शरीरातील प्राणो का घरी असे त्याचा ब्राह्मण हो
छोटाच असताना उदास जैसा, उदास अवस्था असतात तरी शरीरातील प्राण घरी अद्विज्ञाचा ब्रह्मण प्राण असतो आपला. प्राजा होणाऱ्या सर्व क्रिया होत असतात, प्राणाशी त्याचा काही संबंध. अद्विज्ञाचा ब्राह्मण, अद्विज्ञ म्हणजे एखाद्या घरी आणखी अतिथी म्हणून आलेला आहे घरामध्ये, तो फक्त साक्षी असतो. काय असतो, काय करे जसाच्या तसा आपल्या थोड्या वेळा करता आलेला असतो. किती अतिथी मनुष्य. आणि चोटाचा असताना उदास जायचा. एखाद्या रस्त्यावर ते लिहिलं असते, हा रस्ता पुण्याला जातो, हा दिघीला जातो, हा चाकणला जातो, आणि तो दगड जसाच्या दगडी तुमच्याबरोबर येत असतो का, त्याला मी तुम्हाला वाट दाखवून दाखवतो. उदास अवस्था असं म्हणता. कोणती अवस्था? मग संताची धनाच्या विषयी कोणती अवस्था असते? जोडून या धन, पुढे उदास विचारे. आणि गुणाचा येणा जावा, चळी ढळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जायचा. आणि गुणाचा येणा जावा, गुण आपापले सत्तम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा. सत्य नाही का, तमस्या विभव सत्वभवती भावत सत्यमच्या तमस्या सत्वगुण जातो, दोघाला मागे जातो, तमगुण पुढे येतो. त्याप्रमाणे तशी तशी क्रिया होते. म्हटलं तर गुणाच्या येण्या झाल्याने कसा आला जात नाही त्याच्याकरता आणखी दृष्टांत देऊन. मृगजळाचा हे लावा, मेरू पर्वत. सगळ्यामध्ये मोठा पर्वत कोणता आहे म्हणतात? आपल्या भारताच्या वाट्याला भाग्य आहे की जगामध्ये हिमालय पर्वत आहे असं एवढा काय नाही. बाकीचे असतील पर्वत आहे, पण ते किरकोळ आहे. आपले काय त्याची पिला आहे. मोठ्या हिमालयाची काय पिला आहे. तुम्ही जा की बद्रीनारायणला वगैरे जा, केदारनाथला जा, म्हणजे मग हिमालयाच्या उंच उंच अशा शिखरा दिसतात. हे बहुत काही बोलीजे व्योम व्यारी मिने न सुजे, सूर्य न गिळजे अंधकार. हे बहुत काय बोलीजे, जास्त वर्णन करून काय सांगावं. व्योम वारे मिने न भिजे. आकाश कुठं वाऱ्याच्या योगाने भिजलं जात असते का? सूर्य न गिळजे अंधकार आहे. सूर्याच अंधकार कुठं सूर्याला घेऊन टाकत असतो का? सूर्याचा प्रकाश अंधकाराला काय करतो? घेऊन टाकतो. त्याप्रमाणे स्वप्न काय जयापरी, जागत याचे नसेन तरी. जागा असताना कुठं स्वप्न पडत असते का? गुणित याचा अवधारी न पाहिजे. गुणामध्ये असूनही सुद्धा गुणाच्या योगाने तो बांधला जात. गुणाशी किरण ना तोडेन परी दुरुणीच पाहिजे तसा गुणदोषाकडे शब्द आहे. गुणाच्या ह्याच्यामध्ये राहणे सुद्धा गुणाकडून तो आणखी असं साक्षीत्व होऊन काय पाहतो ते गुणदोष साईकडे सभ्य जायचा. गुणदोष साईकडे गुणाच्या योगाने जसा तो साईकडे नाव बाहुली असतो त्याप्रमाणे तो. आणि सामान्य आपलं दृष्टांत एखादा आहे कुठंतरी आपल्या शहरी, कोणाचा तरी मुलगा काय झाला वारला, आणि पुढे मग ते आणखी त्याची विल्हेवाट लावायची असते. मग तिथे दुसऱ्या प्लॉटमध्ये असणाऱ्या मनुष्याला तो आपला असं बघायचा बघा, आणि त्याची चाललेली आहे आपली ते प्रेताला स्नान घाला हे घाला, आणि तो आपला तिकडे प्रेताची विल्हेवाट चालली आहे ना, आपला तंबाखूला काय लावतो. एकाने विचारलं, म्हणलं का हो कसं काय आहे? अहो म्हणलं तुम्हाला काय सांगा, रात्री 2 वाजता काय आणलं प्रेत, आणि जो म्हणला रडारडी चालली आम्हाला काय नाही झोप नाही. म्हटलं मग इथं कशा करता? आम्ही सांगितलं बाबा बरीच वेळ होऊन गेली, लवकर लवकर काय करा, काढा याला, काय करा. मग आता याला आहे का त्याच्याविषयी? ज्याचे ज्याचे संबंध आहे ते रडून रडून आकांत करतात. हा सांगतो की लवकर लवकर हलवते खोडाला. याला उदास अवस्था म्हणायची. कोणती अवस्था? त्या
मृत्यू झालेल्या लोकाचा याच्याशी काही संबंध आहे. उलट सांगतो की लवकर लवकर काय करा, न आम्हाला झोप तरी तादात्म्य आहे, काय नाही. तोच दृष्टांत या ठिकाणी आणखी आहे. सत्कर्मे सात्विकी रजती रजयाभिषेकी तममवादिकी वर्तते. सत्कर्मे सात्विकी सत्वगुणामध्ये सत्कर्म होते, रजोगुणामध्ये क्रिया होत असते, आणि तमोगुणामध्ये सगळ्यात चुका प्रमाद होत असतात. परिसतयाची असत्ता नव्हे गुणक्रिया समजता, पुढे जाणे सविता लौकिक जावे. परिसतयाची असत्ता, त्याच्या सत्तेने सर्व चालतं. होती क्रिया गुणक्रिया समजता. जसा जसा गुण असेल त्याप्रमाणे त्याच्याकडून ती क्रिया होत असते. पुढे जाणे सविता लौकिका जेवी. त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे तो काय करतो, साक्षी होऊन तो काय करतो. एखाद्या माणसाचं भांडण चाललं असलं त्रयस्थ मनुष्य कसा असतो, साक्षी फक्त. त्याचा त्याच्याशी भांडणाची काही संबंध आहे थोडं का दादात नाही घेतलं. ते कुठेतरी जुगार चालला होता, जुगार खेळ नाही म्हणून सरकारने बंदी आणली होती. गुरा जुगार खेळून झालेले गुरा हा आपला उभा राहिला तिथे. कोण त्रयस्थ मनुष्य काय करत बसला, पाहत बसला. तिकडून कोणीतरी सांगितलं, पोलिसाची गाडी आली. आमचे काय करतात बघा, ते गोळा जेवढे जे जुगार खेळणारे लोक होते ना, गाडीमध्ये काय केले. बरं हा होता आपला पाहत बसला होता. याला इथं काय केलं, चला म्हणलं. म्हटलं मी जुगार खेळत नव्हतो, नुसतं पाहत. मला पाहत म्हणून हे गुन्हाच आहे. कारण त्याच्याकडे पाहणं सुद्धा काय, मग शहाण्या माणसाने त्या ठिकाणी पाहत बसूनही निघून जाणे. एक 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 दृष्टांत तिकडून. समुद्राची भरती सोमकांत द्रविदती कुमुदे विकसती चंद्रतो. जसं आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्रमा आला म्हणजे समुद्राला काय येते, मग भरती येत असते. सोमक्रांताची द्रवती. असं सूर्यकांतमणी असतो, एक सोमकांतमणी असतो. सूर्य उगवला म्हणजे सूर्यकांतमणी असं द्रवतो, प्रकाश येतो, ठिणग्या पडत असते. एक 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 दृष्टांत देऊन सांगतात. कुमुदे विकसती चंद्रतो बघा, बरं का. कुमुदे विकसते, चंद्र विकासिनी कमळ असतात, सूर्य विकासिनी कमळ असतात. सूर्योदय झाला म्हणजे सूर्य विकासिनी कमळ असं उगवत असतं. आणि रात्रीचं जे कमळ असतं ते चंद्राच्या प्रकाशामध्ये उगवत असतं. सोमकांताची दवती कुमुदे विकासती. कुमुदे म्हणजे कमळाचं फूल. कुमुदे विकास असेल चंद्र. चंद्र कुठे आहे, आकाशामध्ये. फूल कुठे आहे, पृथ्वीवर. पण चंद्र किरणाच्यामुळे आणि ते आपोआप कमळ असं उमलत असते. आणि त्या चंद्राला माहिती सुद्धा नाही आपल्यामुळे कमळ उगवते काय. चंद्र तो बघा का वारे विजय आणि गगन निश्चराशी जय. आकाश जसाच्या तसा किती वारा आला तरी आकाश हालत नाही, आणि किती जरी उन्हाळा दाबला तरी आकाश पेटत नाही. गुणाचे निकट बजे डोले ना तो. अर्जुना हे नाही लक्षणे तो गुणातीत जाणं नाही. ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी दिसतील तो गुणातीत पुरुष आहे असं काय करायचं, समजायचं. परीस आता आचरणे तयाचे दे. आता तो कसा वागतो, त्याचं आचरण कसं असते त्याचं उदाहरण देऊन सांगतात. सुखदुःख समस्वष्टा समदुःख सुख स्वस्था समलष्टात्मक. सुख आणि दुःख हे दोन्ही जरी आले तरी स्थिर स्वरूपात. स्वस्थ स्वस्मिन तिष्ठ्यते. आत्मबोधामध्ये वृत्ती काय झालेली असते. स्वस्थ बसणं म्हणजे स्वस्थ बसलेला असा अर्थ नाही. स्वनाम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थितप्रज्ञाचं का त्याप्रमाणे तो स्वस्थ. समलोष्टात्मकांजना. सोन्या आणि माती आम्हा समान आहे.
त्याचा भेदच निघून गेलेला असतो. आपल्या ठिकाणी भेद आहे, याला सोनं म्हणायचं, याला चांदी म्हणायचं, याला लोखंड म्हणायचं, हे भेद आहे. त्याच्या ठिकाणी भेद तो का म्हणे भेदाभेदन गेला नाही का. सोनं हे सुद्धा जडच आहे आणि हे सुद्धा काय आहे, सगळं जडच आहे. याला नाही का जडातला भेद जो असतो तो भेद निवृत्त करायचा. 5 प्रकारचे भेद असतात. जडजीवाचा, जडाचा, जड ईश्वराचा, ईश्वर. हे सगळे भेद तुका म्हणे भेदाभेदन गेला. तुल्य प्रिया प्रियो धीरज तुल्य निंदात्मक. कोणी निंदा करा, कोणी वंदा करा, काही नाही. वृत्ती जशीच आहे तशीच. गुणातीत पुरुषाची काय लक्षण आहे बा. तरी वस्त्राची पाठी पोटी नाही सुद्धा वाचून किरटी असे सोयदिठी चंद्र. अशा प्रमाणे जसं वस्त्रामध्ये तंतोशिवाय दुसरं काही नाही, त्या समस्त श्री एका बरोबर विद्या विनय संपन्ने ब्रह्मणी गळे शुनीच्या वसभाग पंडित. आणखी याचं वर्णन केलेलं आहे, त्याचा विचार कधी करू विशेष.